बाई आली ही तुकडा घेऊन वापस. काय दिसेल दिदी ह्या वस्तू काळी पडल्या ग, उन्हात फिरले ना बोंबलत प्राणी बघत. मम्मी कसं वाटतं तुला? छान वाटते. खुशी झाली का तुला? खुशी झाली. A few moments later. गाईज तर मी फायनली घरी पोहोचले असते. आणि जसं की मी म्हटलं मी स्टेशनवर काही जास्त शूट नाही करू शकले. पप्पा घ्यायला आले सकाळी आणि पप्पा लगेच आता शाळेत निघून गेले. आणि मग मी ते व्हिडिओ आधी मी टाकेल मम्मी जेव्हा आलेली बाहेर. आणि नंतर खूप चांगलं वाटतं फायनली रिलॅक्स. नाही तर मला खूप जास्त भूक लागली आहे कारण मी रात्री फक्त डब्बा नव्हता घेतला तिथून काही. आणि मग फक्त मोन्याको बिस्किट ते खाल्लेले. मग आता सकाळी तसं मम्मीचा स्वयंपाक झाला पण मम्मीला मी स्पेशली चहाचे स्पेशल पोहे करायला सांगितले कारण मला त्याचे पोहे खूप जास्त आवडतात. मी पोहे कधी पण खाऊ शकते लिटरली. आणि त्याचं तिकडे पोहे करते माझ्यासाठी. खूप भारी वाटतं काय फिलिंगच वेगळी घरी येऊन असं गरम गरम पोहे करायचे. चांगले येतात. जेवढा दिवस सुट्ट्यात तेवढा दिवस मी ब्लॉग करायचा प्रयत्न करेन. तसं मला 4 तारखेपर्यंत सुट्ट्यात. बघू किती. वाव माझी मम्मी. थँक्यू मम्मा. काहीच गरम गरम पोहे आलेले आहेत. तू पण घे ना ग सोबत खाऊ. काय कांदा घे. थँक्यू सो मच. आणि मम्मीनी आल्याला दाखवलं तुम्हाला गोड बर्फी पण केली माझ्यासाठी. का पोहे आणि बर्फी खाणार मी आता. बसा मम्मा लगेच. बरं झालं. किती दिवसांनी असे एवढे चांगले पोहे खाल्लेत मी. त्याची तर रोज खाते मी पण तरी पण तुझ्यासाठी पोहे. A few moments later. दुपारी मग गाणं होतं तिकडे. बॅगची अनपॅकिंग चालू आहे. तिला सांगते कुठले कपडे धुवायचेत काय नाही. ती मम्मीला हे ऑलरेडी मी त्या दिवशी लास्ट टाइमच आणले तरी पण म्हणती केव्हा घेतलं केव्हा. आईलाच वाटतं मी सगळेच कपडे नवीन आणते. हा ना. चल 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 चल. ते हिरो वा. टाकून दे. चांगलं आहे का? बघू ना बघू ना. हा मी कप आणला होता कल्याणीला DIY मधून. मला मी नंतर दाखवलं. असा सगळा पसारा मी काढून ठेवला आहे. कळालं पाहिजे मम्मीला मी आली म्हणून. सगळं गर्दा म्हणलं म्हणजे पूर्ण दोन्ही पण तिन्ही पण बॅग खाली करून टाकल्यात. आता ते धुवायचे आणि जे चांगले ते कपडे सेपरेट केलेत. वापस आता ह्या बॅगमध्ये भरून सगळा राडा करून टाकलाय ते मी. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. मम्मी म्हणते हे शर्ट लो क्वालिटीचे खूप असे लो क्वालिटीचे कपडे घालायचे. बघ चांगलं वाटतं घातलंस. अच्छा फक्त जॅकेट म्हणून घालायचं याला. कपडा तुला वाटत नाही का जरा कपडा चांगला आहे म्हणून मम्मी? त्यात काय वाईट काय आहे सांग. कितीच असणार आहे तू सांग. तू प्राईस गेस कर. 200-300 असं. किती 200-300? मम्मी 800 रुपयाचं शर्ट आहे हे. It was at this moment that he knew. He fucked up. स्वानी एवढा महागाचे कपडे गेलेत का? हा 800 काय आहे का तुला दिसते कळते काय तुला? Meanwhile. मला तर हत्तीच वाटतं. कोणी दिला? श्रावणीने कल्याणीला. गणपती. अगं मम्मी गणपती नाही हा हत्ती आहे. तुला कुठला आणली गणपती वाटतोय? नाही बरोबर आहे कार्टून सारखा दिसतोय पण सेम कल्याणी सारखाच आहे जाडा. Later that same evening. आय थिंक जिनी शाळेतून आली आहे आता. हाय जिनी. हाय जिनी. वेलकम टू माय चॅनल. आले मम्मा. फेस रिव्हील काय आहे? तू लहान थोडी आहे तुझं फेस रिव्हील ना करायला. एका पण याच्यात नाही आली आहे ना आतापर्यंत. एका पण ब्लॉग मध्ये नाही. गाईज ही पोरगी चेहरा नाही दाखवते.
तुला मी नंतर कॅप्चर करेल. आवर तुझ्यासाठी गिफ्ट आहेत 2. बघू नको आत्ताच. त्यांनी आत्ता शाळेतून आली आहे आणि तिने मला आल्यालाच डिमांड केली. माझा पहिला दिवस आहे अगं घरात हा. तुला वाटत नाही का तू मला थोडंसं कमी काम सांगायला पाहिजे? काय खायचं तुला पण? ती मला म्हणते कोथिंबीर वडी कर लगेच. म्हणजे तुला आताच खायची आहे? तुला फेस दाखवायला काय झालं ग? अगं तुझं ऑलरेडी दिसलंय पिल्लू एका ब्लॉगमध्ये, जे तू तुझ्या गिफ्टसाठी एक्सायटेड आहेस का? पण तुला असं ऑलरेडी थोडं कळालं ना, तू माझी गॅलरी चेक करता ना. ब्रो यू व्हेरी चलाक ब्रो. म्हणजे जिनीला मी पहिले एक गिफ्ट सांगितलं, फक्त तिला जस्ट मी गेस कर की तुला जे पाहिजे ते देते. म्हणजे ती एक गोष्ट खूप दिवस झाला मागत होती, जे की मी टाकलं आहे व्लॉगमध्ये स्टार्टिंगला. आणि तिला असं वाटलं की ती दुसरी गोष्ट, पण तिला वाटतं की तिला गिफ्ट कळालं, पण ते गिफ्ट मे बी असेल नसेल माहीत नाही. मला कळालं गिफ्ट गॅलरीमध्ये दिदी व्लॉग करते आणि तिचा व्हिडिओ बघितला मी टिपावरती ठेवलेलं होतं. त्याआधी मम्मीला बोलत होती मला रिव्हील करायचं नव्हतं, पण दिदीने मला तोंडाचे ताले उघडले मला रिव्हील करायला. कारण मला खूप मोठा पोपटपंची उडाला, सगळा पोपट बिपट झाला. तुला पाहिजे की नाही? मग नको आता सरप्राईज गिफ्ट काय नाही, कशाला पाहिजे आता? तुला कळालं ऑलरेडी. ती तुझं मला पाहिजे गिफ्ट. आणि आमचे केस बघा काही तुम्हाला दाखवते, लेजिट तिचे केस असं पूर्ण झोपडा डायरेक्ट. याच्यामध्ये अजून 4-5 चिमण्या घरटे बांधू शकतात. जिनी काय आहे तुझं असं एकदम असं एवढं काय? जीन्स कोणा भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गाईज मी आता झोपेतून उठली आहे. लिटरली 2 तास झोप घेतली, कारण काल ट्रेनमध्ये एवढी झोप नव्हती झाली बरोबर त्याच्यामुळे. आणि त्याने आता मी जेवण करते. मम्मीने एवढं छान बनवलेलं जेवायला दाखवलं तुम्हाला. मम्मीने मस्त वरण केलं तर फोडणीचं, टमाट्याची चटणी, चिवडा, भात आणि चपाती माझी संपत आली ऑलमोस्ट. आणि सोबत घरी आले म्हणलं ओजी तारक मेहता बघताना. 2000 years later. स्टार्ट. ए पागल काय करते तू? व्लॉगिंग, जे की इच्छा नाही. पहिला दिवस आहे घरी. नव्याचे 9 दिवस असतात, माझी 9 तास होती आणि ते माझे 9 तास संपलेले. आणि माझी दिदी व्हिडिओ काय काढते? काय तुम्हाला मदत करू शकतेस? नाही, माझा पेपर आहे. तू म्हणले आहे पण मम्मी लगेच मी तिला धुला. तू पेपर आहे? हो इबुना अभ्यास करायला पाहिजे. नाही ना. तुला कशी विचारतो मी? गाईज मी आता माझा फर्स्ट डेचा जो ब्लॉग आहे तो एडिट करत होते, कारण तुम्हाला पोस्ट करायचा. आणि त्याच्यामध्ये मला जिनीचे अति क्यूट क्लिप सापडली. म्हणजे तिने मला नकळत व्लॉगिंग केली आहे. सुरुवातीच्या दिवशी ती एकदम कॉन्शियस होती ती कॅमेराला, की दीदी नको कॅमेरा नको. आणि तिने एकटाच जाऊन ती क्लिप शूट केली आणि सांगते पण ब्लॉगमध्ये की गाईज मला वाटत तिने जर ही क्लिप टाकली ती बिडल खूप छान क्लिप आहे गाईज, ती बिलकुल स्किप नका करू, ती पूर्ण बघा. जिने तिने एकटाच ब्लॉग केला पहिल्यांदा, मस्त तुम्हाला नक्की मजा येईल, पूर्ण बघा. मी हे कॅमेरा हातात घेतलेला आहे फर्स्ट टाईम दीदीच्या ब्लॉगिंगमधला. मी कधीच घेत नाही. मी दीदीसमोर नाटकं करते कॅमेरा हातात घ्यायला. तर फक्त दीदीने ही क्लिप खरंच तिच्या ब्लॉगमध्ये टाकू नये. तर उद्या माझा आहे हिस्ट्री जॉग्रफीचा पेपर, सिम्पल इबुनाचा पेपर. तर माझं हिस्ट्रीचं झालं, भूगोलचं राहिलं. मला करावं वाटेल म्हणून मी कॅमेरा हातात घेतला. मी काय भूगोलचीच नोटबुक घ्यायला आलेली आहे, जी की मला सापडत नाही आहे आणि अंधारात मी दिसत पण नाही आहे. सो लाईट लावते मी. आता दिसते, आता उजळले मी. पसारा खूप जास्त आहे. कॅमेरा ॲडजस्ट पसारा दिसू द्या. ही जर क्लिप गेली खरंच यूट्यूबला मी सर्च करायला, म्हणजे तिच्या जे चॅनल आहे ते, तर मग मी रडेल, कारण की मला नाही आवडत. तर मी असे ब्लॉग्स करताना कॅमेरा येत होता असं माझे बोटे आहे. सो सॉरी, मला एक्सपिरियन्स नाही. तर हे मला माहिती, दीदीनं ही जी क्लिप जेव्हा बघल दीदी गॅलरीमध्ये, दीदी खूप हसणार आहे आणि ती सगळ्या घरच्याला दाखवणार आहे, मग माझा मजाक उडवणार आहे. सो मला हे माहिती, पण मी असंच केलं. तर मला आता अभ्यास का असं वाटेल, थोडंसं लाज सोडल्यासारखं वागू नये, अभ्यास करायला पाहिजे. मग दीदी असं ब्लॉग्समध्ये प्रश्न विचारली, मजाक उडवायली.
तसं मी अभ्यास करते. तुम्हाला मी नंतर भेटते. बाय. मम्मी तू बघायला काय आली आणि तू फोन स्क्रोल करत बसली पूर्ण पुन्हा. एकदा माणसातला खेच्यात गेले याच्यातच बसा वाटतंय. तू सर्च काय केलं तर बेलाच्या झाडाला किडा लागल्यास काय करावे आणि तू बघायला काय लागली रील्स. रील्स आज दिवसभरात बघितलंच नाही. तू आल्यापासून आज काम खूप झाली माझी. तू बघितलं की नाही काय करायचं पण बेलाच्या झाडाला किडा लागल्यास बघितलं. काय करायचं. केळीच्या कातड्याचा खत तयार करायचा. ते का मध्ये 2-3 दिवस ठेवायचे केळीचे कातडे. हा. आणि आपण उलट करतो. केळीचे डास होतात मग टाकून होतो शेजाऱ्याच्या. म्हणजे ते केळीचे छिलके यूज करायचे का. वाह वाह वाह. चला आपल्याला जायचं आहे ना मावशीकडे. तुझी रील बंद कर. मावशीला जायचं भेटायला. ठीक आहे. आपण मॅचिंग झालो होतो बघ ना. काहीच मम्मी मी तयार झालो आणि मम्मी म्हणल्याप्रमाणे माझ्या मावशीकडे चाललो तिला भेटायला. तिकडे दाखव आपला लुक दाखव. इकडे हाय गाईस. लुक दाबायची गरज नाही. जे ओरिजिनल आहे ते किती छान सर मॅचिंग झालं आपण माहिती का. हाय हाय सर हाय गाईज. आणि आम्ही तुम्हाला तिकडे घरी गेल्यास भेटू. बघू मावशीच्या तिकडे व्हिडिओ काढता आला तर काढू. हो मग काय येस येस. पाहू जमलं तर. आता जाऊ. दोघींचं पण आवरले पण जिने खेळायला गेली आहे त्याच्यामुळे जिने आमच्यासोबत नाही येणार आहे. मी मम्मी आणि पप्पा जातो आहेत फक्त. तिला भेटून पण येऊ काकांना पण भेटू आणि मग पुढचं दाखवाल मी तुम्हाला.